नांदेड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला। गेल्या वेळी जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती। आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी अशोक चव्हाण आणि त्यांची टीम कामाला लागली आहे। चव्हाणांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत, तर राष्ट्रवादीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे। आघाडीबाबत मात्र दोन्ही पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत। आघाडीबाबतचा निर्णय दोन्ही पक्षातील जिल्हाध्यक्ष घेतील अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण देत आहेत, तर सत्तेवर मोठा वाटा असल्याने काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव पाठवावा अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास विरोध केल्याची माहिती आहे। दोन्ही पक्षांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आघाडी होणार नसल्याची चिन्ह दिसतायत। प्रत्येकाला काही ना काही आपलं मत मांडायचं, प्रत्येकाला मला भेटून काही आपली भूमिका व्यक्त करायची। त्याच्यामध्ये मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतोय आणि मग निर्णय घेत असताना शेवटी हा माझाही जिल्हा मला पाहावाच लागणार आहे। त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकांचं काय मत आहे हे समजून घेण्याची माझी भूमिका आहे। त्यातून जर तर माझं आणि तटकरे या दोघांचंही बोलणं झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे प्रस्ताव आला आघाडी करण्याच्या बाबतीमध्ये, तर आमच्या इथले स्थानिक नेते त्यांच्याशी चर्चा जरूर करतील आणि सामंजस्यपणाने आणि मान सन्मानाने जर आघाडी होत असेल तर ती आघाडी या ठिकाणी नक्की करतील। एकीकडे युतीसाठी सेना भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये 2 वेळा बैठक झाली। दोन्ही बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा देखील झाली, पण जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झालं नाही। जिल्ह्यात सेनेचे 4 आणि भाजपचा 1 असे युतीचे 5 आमदार असतानाही जिल्ह्यात झालेल्या 11 नगर परिषदांच्या निवडणुकीत सेना भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। उलट काँग्रेस पक्ष नंबर 1 ठरला। त्यामुळे काँग्रेसला रोखण्यासाठी युती फायदेशीर ठरेल अशा प्रतिक्रिया येत आहेत। नांदेडमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आजपर्यंत निवडणुका होत गेल्या आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसला यश मिळते ते पैशाचं यश आहे सगळं, आणि ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही। लोकशाहीमध्ये आमचा पराभव झाला, आम्ही तो पराभव मान्य केलेला आहे, परंतु भविष्यामध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून दोन्ही पक्षाने पावलं उचललेले आहेत आणि युती करायचा त्यातूनच निर्णय होत आहे। निवडून येणारे उमेदवार हा निकष असणार आहे। सीटचे जे प्रमाण आहे दोन्ही पक्षांमध्ये तो अडथळा यावेळेस येणार नाही आणि युती होईल आणि निश्चितच भाजप आणि सेनाचेच सरकार जिल्हा परिषदेवर येईल याबद्दल काही दुमत नाही। नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केलाय। विधान परिषदेच्या जागेसाठी तर सेना भाजप राष्ट्रवादी अशी अभद्र युती झाली होती, त्यामुळे आघाडी होण्याची शक्यता फार कमी आहे। दुसरीकडे काँग्रेस म्हणजेच अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी सेना भाजपला युतीची गरज आहे। त्यामुळे आता राज्यात सत्ता नसतानाही नांदेडमध्ये प्रभाव कायम ठेवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा करिश्मा करणार की सेना भाजप जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।